तर सेकंड सेशनमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. पहिल्या सेशनमध्ये आपण इतिहासाचा इतिहास जो आहे तो बघत होतो. तर त्यातला पुढचा काही घटनाक्रम जे आहेत किंवा जे घटक आहेत ते आपण आता बघूया. पुन्हा एकदा मी तुम्हाला स्लाईड शेअर करतोय. तर इतिहास लेखन जे आहे ते आपण बघितलं. ते स्लाईड आपण बघितली. आता पुढची स्लाईड घेऊया. तर इतिहास लेखन शास्त्र म्हणजे काय नेमकं? हे अगदी सोप्या शब्दात तुम्हाला मी सांगतो इथे. तर हिस्टोरिओग्राफिया या ग्रीक शब्दातून या हिस्टोग्राफी शब्दाची अर्थात या इंग्रजी शब्दाची उत्पत्ती कोणत्या शब्दातून झाली आहे? या ग्रीक शब्दातून. हिस्टेरिओग्राफिया या ग्रीक शब्दातून या इतिहास लेखन शास्त्र अर्थात हिस्टोग्राफी या इंग्रजी शब्दाची रचना झालेली आहे. त्यानंतर या हिस्टेरिओग्राफी या इंग्रजी शब्दाची फोड आपण केली ते म्हणजे हिस्ट्री प्लस ग्राफ आलेख. इतिहास आणि आलेख. तुम्ही ग्राफ काढले असाल है ना? तर मॅथमॅटिक्समध्ये ग्राफ बार तुम्ही काढले असाल तर तसाच ग्राफ काढणे म्हणजे आलेखन करणे, लेख काढला असेल तुम्ही. तर याचा अर्थ काय? इतिहासाचा आलेख काढणे. आलेख काढणे म्हणजे काय? तर लेखन करणे. म्हणजे ग्राफ म्हटल्यानंतर इतिहासाचा ग्राफ काढत नसतात, तर ते शब्दशः अर्थ त्याचा लेख आहे. तर इतिहासाचं लेखन करणे शास्त्र, इतिहास लेखन शास्त्र ते आहे. तर अशा पद्धतीने हिस्टोग्राफी जो आहे, या शब्दाचा अर्थ काय? हिस्ट्री प्लस ग्राफ, इतिहास लेखन शास्त्र. तर हे इतिहास लेखन शास्त्राच्या दृष्टिकोनातून महत्वाची बाब कोणती आहे? तर ग्राफी वाय लागल्यानंतर काय झालं? म्हणजे हा हिस्टोरिओग्राफी हा ए शब्द होता, त्याला वाय लागला. त्यामुळे आलेख तयार करण्याची पद्धत किंवा कला म्हणजे इतिहास लेखन करण्याची पद्धत किंवा कला याला हिस्टेरिओग्राफी असं म्हटलं जातं. तर खऱ्या अर्थाने हा शब्द तुम्ही लक्षात घ्यावा की इतिहास लेखन शास्त्र हे खऱ्या अर्थाने इतिहासाचं लेखन करण्याची ती कला आहे. आणि ही कला जी आहे ती तुम्हाला कशा पद्धतीने आत्मसात करायची, कशा पद्धतीने त्याचा दृष्टिकोन आहे, हे तुम्हाला पुढे काही लक्षात येईल. आता इतिहास लेखन करण्याची पद्धत म्हणजे इतिहास हिस्टोग्राफी असं त्याचं सरसकट व्याख्या केली जाते. नंतर घ्या आणखी इतिहास लेखनाचा इतिहास म्हणजे हिस्टोग्राफी. म्हणजे इतिहासाचा इतिहास लिहिणे म्हणजे हिस्टोग्राफी आहे. म्हणजे एखाद्याने जर एखाद्या व्यक्तीने इतिहास लिहिला असेल, तर त्याने कोणतं पुस्तक लिहिलं, ते कसं लिहिलं, त्याचा विचार काय होता, तो व्यक्ती कोणत्या पार्श्वभूमीतून आलेला आहे, हे सगळं बघितलं जातं. म्हणजे ज्याने इतिहास लिहिला असेल त्याचं सुद्धा बॅकग्राऊंड इथं चेक करावं लागतं या इतिहास लेखन शास्त्रामध्ये. का बरं? कारण की जर तो चुकीच्या पद्धतीने जर इतिहास लिखत असेल, तर पुढल्या पिढीकडे तर चुकीचा इतिहास जाईल ना. त्यामुळे इतिहास लेखन शास्त्र काय करतं, की त्या व्यक्तीचा, इतिहास लिहिणाऱ्या व्यक्तीचा सुद्धा दृष्टिकोन जे आहे, ते आपल्या लेखनामध्ये घेतं, अभ्यासामध्ये घेतं. जेणेकरून त्याने बरोबर इतिहास सांगितला आहे की नाही, हे लक्षात येतं. तर हे करणं फार आवश्यक आहे. हे जर तुम्ही केलं नाही, तर मग तुमचा खऱ्या अर्थाने एक खऱ्या अर्थाने अभ्यासक म्हणून तटस्थ दृष्टिकोन दिसून येत नाही. म्हणून इतिहासामध्ये जे व्यक्ती होऊन गेले, जे साधने होऊन गेली, ज्यांनी इतिहास लिहिला, त्या प्रत्येकावरचा अभ्यास या इतिहास लेखन शास्त्रामध्ये केला जातो. जेणेकरून सत्य बाहेर पडलं पाहिजे. बघा इतिहासाची व्याख्या आपण काय केली, की जे घडून गेलेलं आहे, जसंच्या तसं त्याचं वर्णन सत्य आधारित करणे, तर्कशुद्ध विचाराच्या आधारे करणे, हे इतिहासाचं सगळ्यात मोठं धोरण आहे. जर होत नसेल, तर मग इतिहास लेखन हे खोटं आपण म्हणूया. म्हणजे जर जर आपण म्हणूया एक उदाहरण म्हणून, जर शिवाजी महाराज जर झालेले आहेत, पण त्यांचा जो इतिहास झालेला आहे, तो इतिहास जर आपण फार चुकीच्या दृष्टिकोनातून जर लोकांना दाखवला, की शिवाजी महाराज बा असं जर म्हटलं, आता आपल्याला सगळ्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत आहे. जर एखादा व्यक्ती म्हणत असेल, शिवाजी महाराज चांगले नव्हते बा. आता जेव्हा तो असं म्हणतो, की जर ते चांगले नसतील, तर मग ते का बरं चांगलं नाही? त्यांनी असं काय केलं, की त्यांना हा वाईट म्हणतोय किंवा हा मुद्दामून त्यांना वाईट म्हणतोय? हे सगळं जे बघितलं जातं ना, ते इतिहास लेखन शास्त्रामध्ये बघितलं जातं. म्हणजे जेणेकरून शिवाजी महाराज हे चांगले जर असेल, तर 100% चांगले जर असणार, तर मग ते कसे चांगले आहेत आणि जर ते वाईट असणार, तर ते कसे वाईट आहेत? हे दोन्हीच्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत, त्या इतिहास लेखन शास्त्रामध्ये चेक केल्या जातात. आणि मग त्याच्यानंतर निष्कर्ष काढला जातो, की एखादा व्यक्ती म्हणजे आता समजून घ्या, मुघल दरबारातले जे व्यक्ती आहेत किंवा आदिलशहाच्या दरबारातले जे व्यक्ती आहेत, ते इतिहास शिवाजी महाराजांविषयी खूप वाईट आणि वाईट म्हणून कारण की ते शत्रू होते ना, वाईट लिहितात. ते शत्रू असल्या कारणे ते त्यांच्याविषयी वाईट लिहित आहेत. त्यांच्या चुकीच्या गोष्टी ते सांगत आहेत. शिवाजी महाराज बदमाश होते बा, त्यांनी आमचे किल्ले घेऊन घेतले.
आता जर असं आपण घेतलं तर आपल्याला शिवाजी महाराज ही प्रतिमा आपल्यासमोर काय होईल? वाईट राजा होते बा असं होईल. पण जेव्हा आपण अभ्यास करतो, की शिवाजी महाराजांनी हे कशासाठी घेतलं? त्यांचे किल्ले कशासाठी जिंकले? तर स्वराज्य जिंकण्यासाठी किंवा स्वराज्य निर्माण करण्यासाठी. तर स्वराज्य तर हे मग आपलं राज्य होतं. महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण झालं. स्वराज्य जनतेचं राज्य होतं म्हणजे चांगलं राज्य होतं. मग जेव्हा आपण अभ्यास करतो आणि जेव्हा हे निष्कर्ष निघतो, की शिवाजी महाराजांनी हे जर केलं, ते स्वराज्यासाठी केलं आणि त्यांचा एक दृष्टिकोन होता. तर मग आपण काय करणार? हे दोन्ही दृष्टिकोन घेणार. म्हणजे आदिलशाही दरबारातला एखादा सरदार शिवाजी महाराजांच्या विरोधात जर वाईट बोलत असेल, तर ते सुद्धा आपण चेक करणार आणि इकडे शिवाजी महाराजांनी खरंच काय काय केलं आहे हे बघण्यासाठी सुद्धा आपण चेक करणार, अभ्यास करणार. तर या दोन्हीचा अभ्यासक्रम स्वतःसमोर ठेवून मग आपण निष्कर्ष काय काढणार? नाही, शिवाजी महाराज चांगलेच होते. हा जो व्यक्ती आहे, हा शत्रू पक्षात असल्या कारणाने त्याने शिवाजी महाराजांना वाईट म्हटलेलं आहे. तर हे झालं निष्कर्ष आणि हेच निष्कर्ष, सत्य निष्कर्ष इतिहास लेखन शास्त्रामध्ये धुंडाळलं जात असतं किंवा इतिहासाचा भाग काय आहे? तर याद्वारे आपण सत्य सांगणे. तर अशा पद्धतीने इतिहासाचा इतिहास सुद्धा इथे चेक केला जात असतो. मग इतिहास लेखनाचे विविध अंगांनी करावयाचे समीक्षण, इतिहास लेखकांनी वापरलेली शास्त्रीय पद्धत, वापरलेले स्त्रोत साधने, त्याचे चिकित्सक परीक्षण करून संपादन केलेले सत्याचा सार म्हणजे इतिहास लेखन शास्त्र किंवा इतिहास होय. आता हे थोडीशी कठीण अशी भाषा तुम्हाला दिसत असेल तर त्याचे मी सोपं उकल करतो. इतिहास लेखनाचे विविध अंगांनी करावयाचे समीक्षण म्हणजे जो इतिहास लिहिला गेलेला आहे, त्याला सगळ्या भागातून, सगळ्या पॅरलल त्याचा स्टडी करायचा. सोप्या शब्दात सांगायचं, समीक्षण करणे म्हणजे काय? तर त्याचा अभ्यास करायचा, की ही गोष्ट जी लिहिलेली आहे, ती टेक्निकली बरोबर आहे की नाही? त्याच्यात काळ दिलेला आहे की नाही? त्याच्यात घटना दिलेली आहे की नाही? त्याच्यात व्यक्ती दिलेला आहे की नाही? तर हे सगळं अभ्यासणे. मग त्याच्यानंतर काय करायचं? तर इतिहास लेखकाने वापरलेली शास्त्रीय पद्धत म्हणजे सायंटिफिक मेथड. मग ही मेथड म्हणजे काय असतं, की जसं मी आता सांगितलं, की त्या घटनेचं जर ती घटना लिहिलेली आहे, तर ती घटना घडली आहे की नाही घडलेली आहे, हे शोधण्यासाठी त्या इतिहासकाराने किंवा त्या लेखकाने काय वापरलेलं आहे, म्हणजे कोणतं साधन वापरलेलं आहे. मग ते शास्त्रीय साधन आहे की नाही, शास्त्रीय म्हणजे सायंटिफिक साधन आहे की नाही. म्हणजे इतिहासकाराने जरी शिवाजी महाराजांना पत्र ते सापडलं, त्या पत्रावरून त्याने ती घटना सांगितली, तर ही झाली काय शास्त्रीय पद्धत. म्हणजे पत्राच्या आधारे इतिहास सांगणे किंवा साधनांच्या आधारे इतिहास सांगणे म्हणजे ही झाली शास्त्रीय पद्धत, मेथड. बा मी मूळ संदर्भ पत्राला वाचलं, मी मूळ शिवाजी महाराजांच्या पत्राला वाचलं असल्या कारणाने मी ठामपणे सांगू शकतो, की शिवाजी महाराजांनी हे केलं. रायगडावर तिथे एक शिलालेख आहे. ज्या शिलालेखामध्ये लिहिलेलं आहे, हिरोजी इंदुलकर जे आहेत, इंदुलकरांनी रायगड बांधला शिवाजी महाराजांच्या आज्ञेने. आता हे काय झालं? हे एखाद्या इतिहासकाराला ते सापडलेलं आहे आणि हा मूळ पुरावा त्याला सापडला. तर मग त्याने तिथे काय लिहिलं? या मूळ पुराव्याच्या आधारे, त्या पुराव्याच्या आधारे त्याने काय सांगितलं? हिरोजी इंदुलकरांनी हा रायगड बांधलेला आहे. कारण की त्याच्यामध्ये त्यांनी तसं नमूद केलेलं आहे. तर ही झाली शास्त्रीय पद्धत म्हणजे ऑथेंटिक सोर्सद्वारे मीही हे सांगतोय, की असं-असं घडलेलं आहे. मग वापरलेली स्त्रोत साधने. मग याने जे इतिहास सांगितला शास्त्रीय पद्धतीचा वापर करून, तर याच्यामध्ये त्याने कोणतं साधन वापरलं हे सुद्धा सांगावं लागतं. म्हणजे जसं मी आता उदाहरण दिलं रायगडाचं, तशाच पद्धतीने मग एखाद्या इतिहासकाराने सांगितलं, की अ, रायगड जो आहे तो हिरोजी इंदुलकरांनी शिवाजी महाराजांच्या आज्ञेने बांधला. मग हे जे तेव्हा तो सांगतोय, तर मग यासाठी त्याने काय प्रूफ वापरलं? काय साधन वापरलं? तर मग आपल्याला त्याची माहिती द्यावी लागते, की मी रायगडावरचा जो शिलालेख आहे, हिरोजी इंदुलकरांनी कोरलेला, तो मी वाचलेला आहे, जो मोडी भाषेमध्ये आहे किंवा मोडी लिपीमध्ये आहे. भाषेमध्ये नाही, लिपीमध्ये आहे. तो मी वाचला. अर्थात मी त्या साधनांची माहिती म्हणजे अशा पद्धतीने साधनांची माहिती सुद्धा तुम्हाला देऊन इतिहास लिहावा लागतो. मग आता काय चिकित्सक परीक्षण, चिकित्सा करणे म्हणजे काय असते? एखाद्या गोष्टीचा खूप बारकाईने अभ्यास करणे. म्हणजे आपण जर बघायला गेलो एखादं फूल राहतं, तर सहज अर्थाने आपण एक ते फूल घेतलं आणि डोळ्यासमोर ठेवलं, तर त्याच्यामध्ये आपण कसं बघतो, की या फुलाचा रंग काय आहे? या फुलाच्या देठाला कसं आहे? कोणता रंग आहे? या फुलाच्या आतमध्ये काय आहे? त्याच्यामध्ये कोणते परागकण आहे? हा जो अभ्यास आपण केला उदाहरण म्हणून फुलाचा, तर याला काय म्हणतात? चिकित्सक परीक्षण करणे. म्हणजे काय? सगळ्या अंगाने त्याचा अभ्यास करणे आणि हा अभ्यास केल्यानंतर ते सगळे साधनं जे आहेत ते समोर ठेवणे. म्हणजे एखाद्या फुलाविषयी जर तुम्हाला मी माहिती सांगायला लागली, गुलाबाचं फुल सांगा. असं मी निबंध दिला किंवा तुम्हाला वर्गात उभं केलं, की तू गुलाबाच्या फुलाची माहिती दे. तर तुम्ही काय सांगणार? गुलाबाच्या पाकळ्या बघून
या पाकळ्या इतक्या असतात, त्याचा रंग हा असतो, त्याच्यामध्ये हे राहतं, त्याच्यामध्ये ते राहतं. तर याला काय म्हणतात, तुम्ही त्या फुलाचा केलेला अभ्यास, अर्थात परीक्षण. आणि त्यातून मग तुम्ही काय सांगणार, तर अशा पद्धतीने गुलाबाचं फुल राहतं. तर बघा, तुम्हाला इतिहासाची एखादी गोष्ट सांगायची असेल किंवा इतिहासात जर सांगायचा असेल, तर तुम्हाला असे 3-4 गोष्टी ज्या आहेत, समीक्षण, शास्त्रीय पद्धत आणि सोर्सेस आणि यांचा अभ्यास करून त्याचा केलेला अभ्यास, या तिन्ही घटकांचा केलेला अभ्यास आणि या तिन्ही घटकांच्या अभ्यासाद्वारे तुम्हाला काय सांगायचं आहे, सत्याचे सार म्हणजे तुम्हाला सत्य सांगायचं आहे. तर अशा पद्धतीने लक्षात घ्या, की तुम्हाला इतिहासाचा अभ्यास करताना किंवा इतिहासाविषयी बोलत असताना या 3-4 गोष्टीचा अभ्यास करावा लागतो. थोडंसं जड वाटत असेल तुम्हाला हे, पण असाच इतिहास असतो. जर तुम्हाला एखादी गोष्ट माहीत आहे आणि इतिहासातली, पण तुम्ही त्याचे पुरावे देत नसाल, तुम्ही व्यवस्थित साधने सांगत नसाल, तर तुम्हाला इतिहास माहीत नाही, तुम्ही खोटं बोलताय. असं डायरेक्ट वेने आपण एखाद्या व्यक्तीला म्हणू शकतो. कारण त्याने ही गोष्ट जी आहे आपल्याला सांगितलेली नाही. त्याने कोणतं साधन वापरलं सांगितलं नाही. त्याने कशी पद्धतीने ते वापरलं ते सांगितलं नाही. तर हे बघा, हे फार महत्वाचं असतं आणि याचं काम जे आहे ते इतिहास लेखन शास्त्रामध्ये असतं. तर अशा पद्धतीने बघा, सत्याचं सार हे इतिहास लेखन असते. वास्तवाचे वर्णन म्हणजे इतिहास. सोप्पं, सगळ्यात सोपी व्याख्या. वास्तवाचे वर्णन म्हणजे इतिहास. जे घडलेलं आहे अगदी जसंच्या तसं सांगणे, सत्य सांगणे हे म्हणजे इतिहास आहे. आता बरेचदा आपण काय करतो, एखादी गोष्ट लावून सांगतो ना, म्हणजे फेकतो आपण एखादी गोष्ट. एखादा ॲक्सिडेंट आपण बघतो. आता ॲक्सिडेंट बघत असताना कसं आहे, की 4 लोकं ते ॲक्सिडेंट बघत असतात. आपापल्या डोळ्यांनी बघतात. तर एक जण काय सांगेल, एखादा विद्यार्थी, नाही तो सायकल आणि बाईकवाल्यामध्ये ॲक्सिडेंट झाला. तर विद्यार्थी काय सांगणार, एक विद्यार्थी जो उजवीकडे आहे, त्या जी घटना झाली, तो उजवीकडे आहे. तर तो त्याला एक साइडचंच दिसणार. तर तो काय म्हणणार, नाही बाईकवाला स्पीडमध्ये होता. ठीक आहे. मग दुसरा काय म्हणणार, नाही, नाही, सायकलवाला नाही का दारू पिऊन होता, असं आपण म्हणू. मग तिसरा काय म्हणणार, हे दोघांची टक्कर झाली बा, पण बाकी माहीत नाही काय झालं होतं. तर तिसरा चौथा काय म्हणणार, नाही, नाही, याच्यामध्ये दोघांचीच चूक होती. तर हे कसे, हे सगळे ओपिनियन्स आहेत सगळ्यांचे. आता खऱ्या अर्थाने कोण कसं काय होतं, कोण दारू प्यायलं होतं, कोण कसं चालवत होतं, तो स्पीडमध्ये होता की नाही, हे सगळंचा अभ्यास जो आहे इतिहासामध्ये करावा लागतं आणि तेव्हा खरं सांगावं लागतं, की असं अशा पद्धतीने घडलं. आता त्यासाठी तुम्हाला या प्रत्येक 4 लोकांचे ओपिनियन घ्यावे लागतात आणि हे ओपिनियन घेतल्यानंतर त्या 2 व्यक्तीची सुद्धा तुम्हाला चिकित्सा करावी लागते, म्हणजे अभ्यास करावा लागतो आणि त्यातला कोण बा दारू प्यायलेलं होतं किंवा जर सीसीटीव्ही फुटेज जर असेल, म्हणजे कॅमेरामधले फुटेज जर असेल, तर ते सुद्धा आपण चेक करू शकतो आणि त्याच्यानंतर आपण कोणत्या निष्कर्षावर येतो, की चूक कोणाची आहे नेमकी. तर मग इथे अशी चूक निघू शकते, की रस्त्यावर एखादा दगड पडला होता आणि तो दगड पडलेला असताना त्याच्यावरून गाडी स्लिप झाली आणि गाडी स्लिप झाल्यानंतर सायकलवाल्याला त्याने ठोस मारली. दिसणाऱ्याला काय वाटलं असेल, की त्यानेच ठोस मारली बाईकवाल्याने आणि जो होता दारू पिऊन होता की काय. तर वास्तविक बघता मूळ कारण जे आहे ते बाजूला राहतं आणि बाकीचे ओपिनियन जास्त राहतात. तर इथे या सगळ्या साधनांचा वापर करून वास्तवाचं वर्णन करणे म्हणजे इतिहास असतो. हेच तुम्हाला इथे इतिहासामध्ये शिकायचं आहे पूर्ण आता या संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये. तर याच्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात इतिहासाच्या अभ्यासामध्ये. घटना, घटना माहिती असणे, काळ माहिती असणे, सगळ्यात महत्त्वाचं. जी घटना घडली त्याचा काळ काय आहे? किती वेळ, किती वाजता ॲक्सिडेंट झाला? कोणता टाईम, कोणत्या कालखंडामध्ये, दुपारी झाला, सकाळी झाला, किती वाजता झाला, असं. त्याचं वस्तुनिष्ठ चिकित्सक विश्लेषण हे इतिहासाचं सगळ्यात महत्त्वाचं अंग आहे. म्हणजे काय? घटना सांगितली, तुम्ही काळ सांगितला, या घटना काळाचा अभ्यास करायचा, पूर्ण अभ्यास करायचा, सगळ्या घटनांचा अभ्यास करायचा आणि त्यानंतर स्वतःचं मत तिथे साधनांच्या आधारे मांडायचं. अर्थात वस्तुनिष्ठ चिकित्सक विश्लेषण मांडायचं. या 3 गोष्टींनी इतिहास सांगितला जात असतो, होत असतो. तर अशा पद्धतीने तुम्ही 3 गोष्टी या लक्षात ठेवा इतिहासातल्या: घटना, काळ आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण म्हणजे इतिहास आहे. आता इतिहासातील मुख्य बाबींचा परिचय जो आहे तो तुम्हाला मला करून द्यायचा आहे. तर तुम्ही एक लक्षात घ्या, की या बाबी ज्या आहेत, त्या तुमच्या पुढे याआधी होऊन गेलेल्या आहेत. पण बऱ्याचदा विद्यार्थ्यांना ते माहीत नसतं. तर तुम्हाला आता मी सांगतोय, ते जरा काळजीपूर्वक बघा. ठीक आहे. इतिहासातील मुख्य बाबी कोणत्या? इतिहासाचा जनक म्हणजे तंत्रशुद्ध इतिहास हा विषय जो आलेला आहे तुमच्यासमोर, जे मी आत्तापर्यंत तुम्हाला सांगितलं, तर त्याचा जनक कोणाला समजला जातो? तो हेरोडोटस. इसवी सन पूर्व 484 ते 430 या कालखंडामध्ये तो होऊन गेलेला आहे. हेरोडोटस हा ग्रीक नागरिक होता. म्हणजे ग्रीक राज्यामध्ये राहणारा
तो खऱ्या अर्थाने सगळ्यात महत्वाचा व्यक्ती होता. तर हेरोडोटसला इतिहासाचा जनक म्हणतात. का बरं जनक म्हणतात ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. हा ग्रीक इतिहासकार होता. त्याने काय केलं, ग्रीक व इराणी युद्धाचे 9 भागात इतिहास लेखन केले. बघा ग्रीक आणि इराणमध्ये युद्ध झाले होते या कालखंडामध्ये 484 ते 430च्या आधीच्या कालखंडामध्ये 100 वर्षापूर्वी. ठीक आहे. तर त्याने जेव्हा हा इतिहास लिहिला, तेव्हा या घटनेला ग्रीक व इराण युद्धाला 50 ते 100 वर्ष होऊन गेलेली होती. ठीक आहे. आता जेव्हा ही घटना त्याच्यानंतर जेव्हा घडली 50-60 वर्षानंतर, तेव्हा त्याने या घटनेविषयी लिहायला सुरुवात केली. तेव्हाच्या कालखंडामध्ये म्हणजे प्राचीन काळात ग्रीक देशाचं आणि इराण म्हणजे ज्याला पर्शियन लोकं म्हणतात, त्यांच्यामध्ये युद्ध झालं होतं. हे राज्याच्या सत्ताच्या केंद्रावरून झालेलं होतं. आता बघा तुम्ही जर 300 पिक्चर जर बघितला असेल हॉलिवूडचा 300 खूप गाजलेला पिक्चर आहे. युद्धावरचाच आहे. तर त्याच्यामध्ये जे युद्ध दाखवलं ते हेच युद्ध होतं. जर आपण म्हणायला जाऊया तशा पद्धतीने त्याच्यामध्ये जे दाखवलेला राजा जो पराभूत होतो 300चा तो ग्रीक असतो. ठीक आहे. तर ते युद्ध होतं. तर या युद्धाचा त्याने त्या कथेचा त्याने अभ्यास केला आणि त्याचं 9 भागामध्ये त्याने इतिहास लिहिला. या युद्धाचा इतिहास त्याने लिहिला. आता हे लिहत असताना त्याने काय केलं बघा, कालक्रमानुसार घटनेची मांडणी त्याने केली. बघा, त्याला ग्रीक व इराणी युद्धाची माहिती होती, घटना माहिती होती. या घटनेची मांडणी त्याने कालक्रमानुसार केली. म्हणजे त्याने काळ दिला. जे तुम्हाला मागं मी म्हटलं, हे मागच्या स्लाइडवर घटना सांगितली आणि काळ दिला, जो इतिहासामध्ये सगळ्यात आवश्यक असतं. तर त्याने काय केलं, हेरोडोटसने कालक्रमानुसार घटनेची मांडणी केली. हे त्याने सगळ्यात पहिल्यांदा केलं. म्हणजे संपूर्ण जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्याने हे केलं. घटना सांगितली आणि कालखंड दिल्यामुळे त्याला इतिहासाचा जनक असं म्हणतात. लक्षात घ्या, की इतिहासाचं तंत्रशुद्ध जे भाग असतात, घटना, काळ आणि निष्कर्ष याच्यापैकी 2 जे आहे, घटना आणि काळ, हे हेरोडोटसने दिलं. त्यामुळे त्याला इतिहासाचा जनक असं म्हणतात. म्हणजे इतिहास विषयाचा पालक किंवा जनक जो आहे तो हेरोडोटस आहे. तो ग्रीक होता. त्याने 9 खंडामध्ये याचं इतिहास लेखन केलं आणि स्वतः त्याने माहीत आहे प्रत्यक्ष त्या युद्धभूमीवर तो गेला. तिथल्या लोकांसोबत बोलला. प्रत्यक्ष सैनिकांसोबत सुद्धा त्याने संवाद साधला. जेव्हा ही घटना घडली त्याच्यावर नंतर. तर हे सगळं त्याने केलं आणि त्याने 9 खंडामध्ये या युद्धाची माहिती दिली आणि त्याने कालखंड सुद्धा सांगितलं. तेव्हाच्या कालखंडामध्ये असा कोणताही कालखंड कोणी देत नव्हतं. पण इथे हेरोडोटसने त्याला दिलं म्हणून याला इतिहासाचा जनक म्हणतात. याच्यामध्ये त्याने वस्तुनिष्ठ व समतोल दृष्टिकोन लिहिताना ठेवला. बघा तो तर ग्रीक होता. हेरोडोटस हा जन्माने ग्रीक होता आणि या युद्धामध्ये ग्रीकांचाच पहिले विजय झाला. मग इराणी लोकांचा झाला नंतर. पण शेवटी ग्रीकच जिंकले. तर आता तो ग्रीक असल्या कारणाने हे ऑब्व्हियस आहे की त्याला आपल्या राष्ट्राविषयी प्रेम असणार. मग तो बढून चढून सांगू शकतो. आपल्या ग्रीक लोकांचं युद्धामध्ये जर शौर्य बढून चढून सांगू शकतो. मोठ्याने प्रशंसा करू शकतो. पण हे इतिहासकारासाठी चांगलं नसतं. ग्रीक आणि इराण लोक हे दोन्ही हेरोडोटससाठी समान होते आणि म्हणूनच त्याने जसा ग्रीकांचा इतिहास सांगितला तसा इराणी लोकांच्या संपूर्ण समाजाचा, युद्धाच्या, कौशल्याच्या, पराक्रमाचा इतिहास सुद्धा त्याने आपल्यामध्ये सांगितला. म्हणजे काय त्याने काय केलं, त्याने समतोल दृष्टिकोन ठेवला आणि वस्तुनिष्ठता पाळली. वस्तुनिष्ठता पाळली म्हणजे काय, त्याने प्रत्यक्ष त्या युद्धामध्ये लढलेल्या सैनिकांसोबत संवाद साधला. त्या युद्धभूमीवर तो गेला. त्या युद्धाविषयी ज्याने ज्याने काही लिहून ठेवलं असेल त्यांच्यासोबत तो बोलला. इराणी लोकांसोबत बोलला. म्हणजे या दोन्ही क्षेत्रातील लोकांसोबत त्याने प्रत्यक्ष संवाद साधला आणि त्यातून त्याने हे इतिहास लेखन 9 भागामध्ये केलं. अर्थात त्याने समतोल दृष्टिकोन ठेवून वस्तुनिष्ठ साधनांच्या आधारे इतिहास लिहिला आणि म्हणूनच या महत्वाच्या या 3 गोष्टीसाठी त्याला इतिहासाचा जनक म्हणतात. जगामध्ये इतिहासाचा जनक म्हणून जो ओळखला जातो तो हेरोडोटस. का बरं? कारण की त्याने घटना सांगितली, कालक्रम दिला आणि साधनांचा सुद्धा त्याने अभ्यास केलेला आहे. तर थोडक्यात अर्थाने घटना व कालक्रम त्याने सांगितली म्हणून त्याला हेरोडोटसला इतिहासाचा जनक म्हणतात. हे तुम्ही पाठ करून घ्या. त्यानंतर त्याचाच देशातला दुसरा एक व्यक्ती होता. तो होता थ्युसिडाइडस, जो इसवी सन पूर्व 460 ते 396 मध्ये होऊन गेलेला आहे. तर थ्युसिडाइडसने सुद्धा एक खऱ्या अर्थाने महत्वाचं नाव त्याचं येतं. कारण काय, तर जसं इथे कालक्रमानुसार घटनेची मांडणी जी आहे ते हेरोडोटसने जशी दिली, घटना सांगितली, काळ दिला. पण त्याचा जो दृष्टिकोन होता समतोल जरी असला तरी समतोल दृष्टिकोनामध्ये थोडासा तो कधी-कधी नाही का त्याच्या मूळ एका वेगळ्या विषयाकडे जातो. त्यामुळे काय होतं, इतिहासाच्या दृष्टिकोनातून तो थोडासा नकारात्मक बोलायला लागतो स्वतःच्या दृष्टिकोनातून. तर हे जे आहे, तर थ्युसिडाइडस जो आहे, याने पेलोपोनेशियन वॉर जे आहे ते म्हटलं. पेलोपोनेशियन वॉर म्हणजे काय? त्याने पुस्तक लिहिलं वॉर ऑफ पेलोपोनेशियन.
तर या पेलोपोनेशियन वार म्हणजे काय, तर ग्रीस देशामध्ये दोन राज्य होती. म्हणजे एक तर अथेन्स राज्य आणि दुसरं स्पार्टाचं राज्य. तर अथेन्स व स्पार्टा या दोन राज्यांमध्ये जे युद्ध झालं त्याचा इतिहास थ्युसिडायडसने आपल्या पेलोपोनेशियन वॉरमध्ये दिलेला आहे. तर इथे त्याने काय केलं, तर घटना सांगितली, कालखंड सुद्धा दिला आणि त्यानुसार त्याने काय केलं, तर सगळ्यात सत्य माहिती देण्याचा त्याने प्रयत्न केला. म्हणजे हेरोडोटस पेक्षाही वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून जशाचा तसा जो द्यायचा आहे तो त्याने थ्युसिडायडसने दिलेला आहे. म्हणून त्याला आधुनिक इतिहासाच्या दृष्टिकोनातून सगळ्यात तर्कशुद्ध इतिहास मांडणारा व्यक्ती म्हणून थ्युसिडायडसला मान दिलेला आलेला आहे. तर म्हणून त्याचं नाव इथे येतं, की थ्युसिडायडसने घटना दिली, कालक्रम सुद्धा सांगितला, पण त्याबरोबर वस्तुनिष्ठ आणि चिकित्सक विश्लेषण जे सगळ्यात सत्य आधारित राहतं ते सांगण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीने तटस्थ राहून त्याने इतिहास लेखन केलं. म्हणून त्याला आधुनिक इतिहासाचा जनक सुद्धा असा थोड्याशा अर्थाने, म्हणजे त्या कालखंडामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन देणारा, इतिहासाला वैज्ञानिक दृष्टिकोन देणारा व्यक्ती म्हणून थ्युसिडायडस जो आहे तो येतो. तर त्याने माहिती मात्र कोणत्या युद्धाची दिली, तर ग्रीक मधले दोन राज्य आपापसात त्यांचं युद्ध झालं, अथेन्स आणि स्पार्टा या दोन राज्यांमधला युद्धाचा इतिहास त्याने दिलेला आहे. ठीक आहे. तर हे तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगितलं. बाकी हे तुम्हाला हे पहिलं जे लक्षात ठेवायचं जास्त करून हेरोडोटसचं नाव लक्षात ठेवायचं. आता पुढे जाऊया आपण. आता सगळ्यात महत्वाचं आहे इतिहासातली कालगणना. तर आता याच्या बाबतीत बरेचसे विद्यार्थी अजूनही कन्फ्यूज असतात. तर तुम्ही एक लक्षात घ्या, आता कन्फ्यूज न होण्यासाठी मी तुम्हाला ही कालगणनेची स्लाईड घेतलेली आहे. तर बरेचदा तुम्ही पेपरमध्ये लिहिलं असेल या गोष्टी, तर ते पुन्हा तुम्हाला सांगतो. आता ह्या 3 गोष्टी आहेत. इसवी सन पूर्व, ख्रिस्तपूर्व, BC आणि BC. आता 12वी पर्यंत विद्यार्थी काय करतात, हे फक्त घोकून पाठ करतात. ना त्यांना लाँग फॉर्म माहीत असतो, ना त्याचा अर्थ माहीत असतो. तर तुम्ही लक्षात घ्या, इतिहास लेखन करत असताना किंवा इतिहासाविषयी वाचत असताना पुस्तकामध्ये तुम्हाला या 2-3 टर्म, 4 टर्म आहे, ते सातत्याने येत राहतात. मराठीतून वाचत असाल पुस्तक एखादं इतिहासाचं, तर त्याच्यामध्ये इसवी सन पूर्व येईल किंवा ख्रिस्तपूर्व असं येईल. ठीक आहे. इंग्लिशमधून वाचत असताना BC येईल किंवा BC येईल. तर या सगळ्याचा आपल्याला आता अभ्यास करायचा आहे, की नेमकं हे टर्म कशा आहेत. तर घेऊया आपण. इसवी सन पूर्व म्हणजे काय? तुम्हाला माहित आहे. इसवी सन पूर्व, इ-स पू म्हणजे काय? इसवी सन पूर्व. आता हे इसवी हा शब्द तुम्हाला इथे फोकस करायचा आहे. इस म्हणजे काय? ईसा. ईस पासून, ईसापासून ईस शब्द बनलेला आहे. ईस म्हणजे कोण? येशू ख्रिस्त. ईसा. आता येशूला, म्हणजे जो यरुशलेममध्ये ख्रिश्चन धर्माचा जो उदय झालेला आहे, त्याचा जनक कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. तर येशू, ईसा, ईसा मसीह असे त्याचे नाव आहेत वेगवेगळे. तर हे इसवी सन पूर्व जे आहे त्याचा अर्थ काय आहे? इसवी सन पूर्व अर्थात येशू ख्रिस्त जन्मापूर्वीचा काळ असं ते आहे. म्हणजे काय आहे, तर ख्रिस्तपूर्व. कधी-कधी मराठीच्या पुस्तकामध्ये ख्रिस्तपूर्व सुद्धा येते. म्हणजे येशू ख्रिस्त जन्मापूर्वी येण्याचा काळ म्हणजे काय? इसवी सन पूर्व. तर हे ईस नाव जे आहे ते म्हणजे ईसा, येशू ख्रिस्त असं आहे. ईसा मसीह या शब्दापासून इसवी सन पूर्व हा शब्द आलेला आहे. तर हे तुम्ही पाठ करून घ्या. ईसा म्हणजे काय, तर येशू ख्रिस्त, त्याचा जन्मापूर्वीचा काळ हा इसवी सन पूर्व अशा शब्दामध्ये दाखवला जातो. ठीक आहे. तर आपण जे पहिल्या साइडवर बघितलं ना, इसवी सन पूर्व 6वे शतक. तर येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वीच्या काळामध्ये म्हणजे 6व्या शतकात, येशू ख्रिस्त जन्माला येण्यापूर्वी 6व्या शतकामध्ये असं ग्रीसमध्ये इतिहास लेखन झालं. तर ते तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर BC हा इंग्रजी शब्द आहे. तर BCचा अर्थ बिफोर ख्रिस्ट. ख्रिस्ट म्हणजे काय? ईसा, येशू ख्रिस्त, ख्रिस्त. ठीक आहे. तर बिफोर म्हणजे आधी, ख्रिस्ताच्या आधी. BC साठी इथे खऱ्या अर्थाने म्हणजे काय? ख्रिश्चनच्या प्रक्रियेमध्ये येशू ख्रिस्त जन्माच्या आधीचा कालखंड. तर हे मराठीमध्ये वापरले जाते, हे इंग्रजीमध्ये वापरले जाते. BC म्हणजे काय? बिफोर ख्रिस्ट, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता सध्याच्या कालखंडामध्ये हा शब्द जास्त वापरला जातो. म्हणजे बरेचसे आता नवीन जे आधुनिक इतिहासकार आहेत, ते हा शब्द वापरतात. BCE, बिफोर कॉमन इरा, अर्थात सामान्य किंवा प्रचलित, सध्याचा जो काळ आहे, प्रचलित युगापूर्वीचा काळ. आता बिफोर कॉमन एरा ही टर्म कशाला सध्याचे इतिहासकार वापरतात? तर त्याचं कारण असं, की हे जे BC आहे म्हणजे बिफोर ख्रिस्ट, तर ख्रिस्तापूर्वी असं म्हटल्यानंतर बऱ्याचदा काही इतिहासकारांचा आक्षेप असा होता, आरोप त्यांचा होता, की आपण याच्यातून काय करतो, तर एका व्यक्तीच्या नावाला किंवा एक त्या व्यक्तीने निर्माण केलेल्या धर्माला इथे आपण आयडेंटिफाईड करतोय.
म्हणजे आपण काय सांगतोय, तर एका धर्माची, एका व्यक्तीची आपण प्रशंसा जी आहे ती करतोय या टाईमलाईन, या कालगणनेच्या आधारे. म्हणून ते सध्या काय म्हणतात, की सध्याचं युग जे आहे हे सामान्य युग आहे. म्हणजे इतिहासाच्या दृष्टिकोनातून याच्यातला इतिहास जो आहे तो खऱ्या अर्थाने व्यवस्थित चालू आहे. म्हणजे या शतकांमध्ये जो चालू आहे, त्यामुळे त्याला कॉमन एरा, सामान्य म्हटलेलं आहे. असामान्य युग म्हणजे कोणतं? जे ऐतिहासिक आहे, म्हणजे प्राचीन काळ आहे. ज्याचे पुरावे नाही आपल्याला जास्त देता येत किंवा ते अनैतिहासिक या प्रक्रियेमध्ये कधी-कधी जातं, तर त्याच्यामध्ये आहे. तर इथे बी म्हणजे काय? बिफोर कॉमन एरा, म्हणजे सध्याच्या सामान्य प्रचलित युगापूर्वीचा तो काळ आहे. त्यामुळे बरेचसे इतिहासकार जे आहेत सध्या बी वापरतात. आधीचे इतिहासकार बी वापरायचे, बिफोर ख्रिस्ट. अजूनही आपण बी वापरत असतो. तर इथे हा इंग्रजी शब्द तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. बिफोर ख्रिस्ट किंवा बिफोर कॉमन एरा. तर हे तुम्ही सगळं लक्षात ठेवा. त्यानंतर बघूया आपण आता दुसरी टर्म, इसवी सन, ख्रिस्त सन, एडी आणि सी हे 4 टर्म वापरतात. तर याचा अर्थ आपण बघूया. इसवी सन म्हणजे येशू ख्रिस्त जन्मानंतरचा काळ. बघा, येशू ख्रिस्त जन्मानंतरचा काळ म्हणजे काय? तर इथं बघितलं आपण येशू पूर्वी जन्मकाळ आणि त्यानंतर इथे आहे इसवी सन म्हणजे ईसा पूर्व येशू ख्रिस्त जन्मानंतरचा कालखंड तो आहे. म्हणजे कॉमन एराच्या प्रक्रियेमध्ये तो येतो. आता याला इंग्रजी म्हणतात एडी. ठीक आहे. इथे बीसी म्हणतात, इथे एडी म्हणतात. आता एडी म्हणजे काय? एनो डोमिनी. बघा, एनो डोमिनी हा शब्द आहे. हा शब्द जो आहे तो यहुदी भाषेतला शब्द आहे. ठीक आहे. एडी, एनो डोमिनी. एनो डोमिनी या शब्दाचा अर्थ काय होतो? इन द इयर ऑफ अवर लॉर्ड. आमच्या ईश्वराचं वर्ष. आमच्या ईश्वराचे वर्ष. म्हणजे का बरं? कोणता ईश्वर त्यांचा? म्हणजे येशू ख्रिस्त. म्हणजे येशू ख्रिस्त ज्या वर्षी जन्माला आला ते वर्ष. आणि त्याच्यानंतर मग काय म्हणतात? येशू ख्रिस्त जन्मानंतरचा कालखंड. जन्मापूर्वीचा कालखंड बिफोर ख्रिस्ट, जन्मानंतरचा कालखंड एडी अर्थात एनो डोमिनी. हे तुम्ही पाठच करून ठेवा. कारण की हे बऱ्याच जणांना एडी माहीत नसतं. तर बीसी माहीत नसतं, एडी माहीत नसतं. तर हे तुम्ही बघा. तर येशू ख्रिस्त जन्मानंतरचा कालखंड म्हणजे एनो डोमिनी ही कन्सेप्ट आहे. तर त्याचा इंग्रजीमधला अर्थ काय आहे एनो डोमिनीचा? इन द इयर ऑफ अवर लॉर्ड. आमच्या ईश्वराचं वर्ष अर्थात त्याच्या जन्मानंतरचं वर्ष. तर हे तुम्ही 2 पाठ करून ठेवा. ठीक आहे. तर जसं बी वापरतात आता, तर सध्याच्या कालखंडामध्ये नवीन इतिहासकार सी वापरतात म्हणजे कॉमन एरा. सामान्य प्रचलित युग म्हणजे सध्याचं युग जे चालू आहे ते युग ते आहे. तर बरेचदा एडी का बरं वापरत नाही? पुन्हा एकदा, कारण की इथे पुन्हा कोणाचं नाव येणार आहे? ख्रिश्चन धर्माचं नाव येणार. येशू ख्रिस्ताचं नाव येणार. मग धार्मिक दृष्टिकोनातून तुम्हाला इतिहासाचं एक विभाजन करायचं आहे का? तर नाही. याच्यामुळे कसं आहे तुमचा दृष्टिकोन असा थोडासा नकारात्मक होतो. म्हणून नवीन इतिहासकार जे आहे ते आता बी आणि सी वापरतात. आधीचे इतिहासकार बी आणि एडी वापरतात. आता तुम्ही तुमच्या सोयीसाठी बी आणि एडी लिहू शकता. म्हणजे इसवी सन पूर्व आता तुम्हाला मराठीतच लिहायचं आहे त्यामुळे कसं काही प्रॉब्लेम नाही. पण इंग्लिशमध्ये जर लिहायचं असेल तर तुम्हाला बी बिफोर ख्रिस्ट आणि एडी तुम्ही लिहू शकता. किंवा बी किंवा सी असं लिहू शकता. तर अशा पद्धतीने लक्षात घ्या सध्याच्या कालखंडामध्ये हे असे शॉर्ट फॉर्म तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे इतिहासाचे विद्यार्थी. ठीक आहे. हे झालं कॉमन एरा. आता हे जे तुम्हाला मी सांगतोय बी आणि एडी, इसवी सन पूर्व आणि इसवी सनाच्या नंतर, हे कोणी निर्माण केलं? हे टाईमलाईन, ही कालगणना कोणी पहिल्यांदा तिथे उदयास आणली किंवा कोणी तिचा वापर केला? तर डायोनुसियस इझिगस याने सर्वप्रथम या कालमापनाचा उपयोग इसवी सन 525 मध्ये केला. बघा, इसवी सन 525 मध्ये डायोनुसियस इझिगस हा ख्रिस्ती मिशनरी होता. म्हणून त्याने येशू ख्रिस्ताचं कालमापन घेतलेलं आहे. डायनोसियस इझिगस हा धर्माने ख्रिश्चन धर्मीय होता. म्हणून त्याने कालमापनासाठी या पद्धतीचा उपयोग केला. अर्थात बी बिफोर ख्रिस्ट आणि एनो डोमिनी हे दोन्ही शब्द याने दिलेले आहे. डायनोसियस इझिगसने दिले आहे आणि तशी त्याने कालमापन, कालगणना केली. आणि म्हणूनच तुम्ही लक्षात घ्या, इतिहासाच्या इतिहासामध्ये काय बघायचं म्हणजे हिस्टोग्राफीमध्ये काय बघावं लागतं, की डायनोसियस इझिगस याने ही कालमापनाची पद्धत आपल्याला दिली. बरं त्याने हेच का बरं घेतलं? तर कारण तो मुळत्वे ख्रिश्चन धर्मीय होता, येशू ख्रिस्ताला मानणारा होता आणि त्याच्या दृष्टिकोनातून ईश्वर त्याचा मोठा असल्याकारणाने, येशू ख्रिस्ताविषयी त्याची श्रद्धा असल्याकारणाने त्याने तत्कालीन कालखंडात कालमापनासाठी मग ही एडी आणि बीसीची स्केल घेतलेली आहे. लक्षात घ्या, हे आहे हिस्टोग्राफीचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण. तो ख्रिश्चन असल्याकारणाने त्याने ते घेतलं. आता भारतीय लोकं
म्हणजे आपण भारतातलं घेऊया. भारतीय लोक तर एडी आणि बीसी वापरत नव्हते. भारतीय लोक हे सध्याच्या कालखंडामध्ये बघा हिंदू कॅलेंडर असतो, त्यानंतर इस्लाम कॅलेंडर असतं, मुसलमानी कॅलेंडर असतं, कोणी सूर्य कालगणना पाडतं, कोणी चंद्र कालगणना पाडतं. तर भारतामध्ये काय वापरलं जातं? हॅलो. हा. भारतामध्ये काय वापरलं जातं? तर शक संवत वापरलं जातं. ठीक आहे. शालिवाहन शके वापरलं जातं. तर इथे हे दोन शब्द आहेत, शक संवत किंवा शालिवाहन संवत किंवा गुप्त संवत. तर हे जे संवत जे आहे ते भारतीय पद्धतीचे कालगणना ते आहेत. म्हणजे इथे तुम्ही लक्षात घ्या, डायनोसियर इझिगसने ख्रिश्चन धर्माच्या दृष्टिकोनातून एडी आणि बीसी काढलं, तर तेव्हाच्या कालखंडामध्ये भारतीय लोक जे आहे ते सूर्य कॅलेंडर प्रमाणे शक संवत आणि शालिवाहन शके असं उदाहरण तिथे येतं. छत्रपती महाराजांनी शालिवाहन शक हे जे आहे सातवाहन शक ज्याला म्हणतं ते वापरलं. तर इथे तुम्ही कॅलेंडरमध्ये बघा, कॅलेंडरमध्ये तुम्हाला हिंदू महिने दिसतील. ठीक आहे. तर आता जर तुम्ही लेक्चर झाल्यानंतर कॅलेंडर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की सध्या शके असं लिहिलेलं राहील कॅलेंडरमध्ये. तर ते आपल्या भारतीय पद्धतीचं मोजमाप आहे. आणि जर इंग्लिश कॅलेंडर म्हणू तर हे जे कॅलेंडर आपण फॉलो करतो जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून हे इंग्लिश कॅलेंडर आहे. म्हणजे काय? तर ते जर म्हणायला जाऊया तर एकूण जे संपूर्ण कालगणना ब्रिटिशांच्या आधारे ख्रिश्चन धर्माने वापरलेली आहे ती ज्युलियन कॅलेंडर ज्याला म्हणतात ते ज्युलियन कॅलेंडर इथे वापरलं जातं. जे आपण इयर जे करतोय सध्या कॅलेंडर वापरतोय ते कॅलेंडर जे कसं आहे ते इयर वाईज आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जानेवारी ते डिसेंबर पर्यंत हे सगळे महिने हे रोमन लोकांचे महिने तुम्हाला दिसून येतील. पण त्याच्यातच त्या कॅलेंडरमध्ये हिंदू कालगणना सुद्धा तुम्हाला शके, शालिवाहन शके या पद्धतीने दिसेल. म्हणजे दोन्ही बाबीचा मिक्सचर भारतीय कॅलेंडर प्लस इंग्लिश कॅलेंडर आपण सध्या वापरतो आहे. तर अशा पद्धतीने लक्षात घ्या की कालगणना जी आहे ती वेगवेगळ्या देशात आहे. आता चायनामध्ये तर याच्यापेक्षा वेगळी कालगणना आहे. चायनामधले लोक वर्ष कसं हे करतात, डिनोट करतात माहित आहे? तर प्राण्यांच्या नावावरून. म्हणजे एखादं वर्ष जे आहे ते मांजरचं वर्ष आणि तसे तसे नाव राहतात. कोणी कुत्र्याचं वर्ष, कोणी डुकराचं वर्ष. हे आहेत त्यांचे कॅलेंडर असे आहेत त्यांचे. तर या प्रक्रियेतून ते प्रत्येक प्राण्याचं वर्ष करतात. आपण इथे खऱ्या अर्थाने शालिवाहन शक वापरतो. तर त्याचा इतिहास सुद्धा वेगवेगळा आहे. तो आपण वेळप्रसंगी बघूया. पण हे तुम्ही जे मी तुम्हाला टर्म सांगितले बीसी, ईडी, इसवी सन पूर्व या तुम्ही आता कायमस्वरूपी लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही सगळी आपली स्लाइड आहे. आता ती कालगणना जी आहे ती आपल्याला किमान अर्थाने बघायची आहे. ठीक आहे. तर ती कालगणना कशी असते तुम्हाला दाखवतो. हा. हा. तर तुमच्या स्क्रीनवर हे एक इमेज दिसत असेल. ठीक आहे. तर ही स्केल आहे. ही कालगणनेची स्केल सध्या आपण वापरत असतो. ठीक आहे. तर एक लक्षात घ्या. तर हा जो पॉइंट आहे, हा मधला जो पॉइंट आहे, हा पॉइंट आहे येशू ख्रिस्ताच्या जन्माचा पॉइंट. बघा हा 0 पॉइंट नाही आहे. हे पहिलं आहे. म्हणजे या स्केलमध्ये 0 नसतो. या स्केलमध्ये पहिलं शतक किंवा 1 नंबर इथे असतो. तर इथे काय एडी अर्थात एनो डोमिनी म्हणजे या पॉइंटला येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे. तर या पॉइंट पासून पुढे जर जाऊ तर हा आहे म्हणजे येशू ख्रिस्ताच्या नंतरचा कालखंड म्हणजे जन्मानंतरचा कालखंड. ठीक आहे. येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरचा कालखंड हा शतकांमध्ये 100 वर्षांमध्ये मोजला जातो. तर इथे 100, 200, 300, 400 आणि 500 म्हणजे एक एक युग जे आहे ते शतक. शतक हा शब्द काय आहे? 100. ठीक आहे. तर 6वं शतक, 7वं शतक, 5वं शतक, 8वं शतक असं ते आहे. तर आता 1 ते 100 आकडा ते आपल्याला शतकांमध्ये येतो. हे जन्मानंतर म्हणजे या पॉइंट नंतर 1, 2, 3, 4 ते 500 पर्यंत. तर हे जे तुम्हाला 500 दिसत आहे, तर याला काय म्हणतात? एडी अर्थात इसवी सनाचं 500च्या वर्षापर्यंतचं कालखंड. इसवी सनाच्या 500 पर्यंतचा कालखंड आणि याला काय म्हणतात? 5वं शतक. म्हणजे 5वं. हे 500 आहे म्हणून इथे 5 घेतलं त्यांनी. ठीक आहे. त्यानंतर पुढे आणखी 500 वर्ष जाऊया तर हे झालं इसवी सनाचं 1000वं अर्थात इथे 1000 आहे म्हणून. ठीक आहे. इसवी सन पूर्व 1000, 200, 300 काय तुम्हाला घ्यायचं आहे ते. ठीक आहे. आता भारतातली एक घटना आपण घेऊ. 1191 साली 1191 साली एक खऱ्या अर्थाने घटना घडली. तराईंचं युद्ध झालं. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घोरीमध्ये झालेलं युद्ध 1191 साली. तर 1191 सालचं युद्ध कुठे येईल? इथे येईल या दरम्यान. ठीक आहे. कारण की इथं 1000 ते 1500 आहे.
1191 साली म्हणजे इथपर्यंत ते येतं. अशा पद्धतीने लक्षात घ्या 1500, 2000 इथून ही स्केल जी आहे ती सरळ आहे. ही स्केल सरळ आहे. 1 ते 2000 पर्यंत ही स्केल सरळ जाते. सध्या काय चालू आहे? तर 2020 चालू आहे. ठीक आहे. तर मग इथे अशी पद्धत राहते, की आपण 5वं शतक म्हणतो 5, इथे 10, इथे 15वं, इथं 20वं. आता इथे तुम्ही सध्याचं जे शतक जगत आहात, ते 2001 ते सध्या 2000 बघूया 2001 ते 2021 जे 2100 पर्यंत. तर त्यामुळे सध्याच्या शतकाला काय म्हणतात? 21वं शतक. आलं लक्षात? 2001 ते 2000 2100 पर्यंत आपण जर म्हणूया 21 हा आकडा लक्षात ठेवा तुम्ही 20 आणि 21. तर यामुळे हा इथून समोर जात असल्या कारणाने या संपूर्ण शतकाला 21वं शतक म्हणतात. आलं लक्षात? तर हे झालं पहिलं शतक, हे झालं 5वं शतक, हे झालं 10वं शतक, हे झालं 15वं शतक, हे झालं 20वं शतक आणि सध्या ज्या शतकामध्ये आपण आहोत म्हणजे इथून 100 वर्ष तुम्हाला पकडायचे आहेत, ते काय होईल? तर खऱ्या अर्थाने 21वं शतक. म्हणून त्याला 21वं शतक म्हणतात. आता ही स्केल अशी सरळ-सरळ आहे लक्षात घ्या. ठीक आहे? इथून सरळ. आता विद्यार्थ्यांचा घोळ कसा होतो? इथे होतो. इथे ही स्केल सरळ आहे. पण ही स्केल इथे उलटी जाते. या साइडनं जाते. ठीक आहे? तर या पॉइंट पासून उलटी गिनती सुरू होते. 1, 2, 3, 4, 5, 6, 100, 200, 300, 400, 500. ठीक आहे? तर या पॉइंट पासून म्हणजे येशूच्या जन्मापासून 500 वर्ष पूर्वी, येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी 500 वर्षापूर्वी, मग 1000 वर्षापूर्वी, 1500 वर्षापूर्वी आणि 2000 वर्षापूर्वी. ठीक आहे? तर इथे अशोकाचा जर आपल्याला इथे किंवा हे उदाहरण घ्यायचं असेल हां, किंवा या अर्थाने बुद्धाचं उदाहरण घ्यायचं असेल, तर बुद्ध जो आहे तो 500व्या शतकांमध्ये इसवी सनाच्या 500च्या पुढच्या शतकांमध्ये जन्माला आला 5व्या ते 6व्या शतकात. त्यामुळे काय होतं, की 500 पासून 538 ते मग इथे 400 असा उलटा तो जात असतो. म्हणजे इथून तुम्हाला त्याचा जन्म दिसेल आणि मृत्यू त्याचा इथे दिसेल. तर विद्यार्थ्यांचा घोळ काय होतो, की त्यांना ही स्केल जी आहे ती अधिक उलटी-उलटी वाटत राहते. म्हणजे त्यांना असं वाटतं, की 500 मध्ये ज्याचा जन्म झालाय, तो 400 मध्ये त्याचा मृत्यू दाखवतात. तर तुम्ही म्हणाल, तर हे तर उलटं आहे. तर उलटं नाही आहे. ती ही स्केल जी आहे, ती या पॉइंट पासून इकडे जात असते. म्हणून तसे-तसे दिवस ते उलटे जातात. तर इथे तुम्हाला म्हणून लक्षात येईल, की 500च्या ठिकाणी जर कोणाचा एखादा जन्म होत असेल, तो 400च्या ठिकाणी त्याचा जन्म होतो. ही स्केल मी पुन्हा एकदा तुम्हाला समजून सांगेल. आपला शेवटच्या सेशनचा 1 मिनिट राहिलेला आहे. तर आपण इथे थोडंसं क्लोज करू. याला थोडासा वेळ देऊ आणखी आणि मग त्याच्यानंतर आपण कंटेंट घेऊया. ठीक आहे. तर इथे मी शेअर स्टॉप करतो आणि आपण आजच्या लेक्चरला जेवढं काही शिकला ते सगळं पीपीटी वर मी तुम्हाला देणार आहे आणि एक शेवटचा जो टॉपिक आपला पुन्हा राहिला तो एकदा पुन्हा घेऊन घेऊ आणि त्यानंतर आपण कंटिन्यू करू. तर थँक यू व्हेरी मच. मी आता इथे थांबतो.